आता लातूर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये RCC क्लासेसचं नाव मोठं आहे। शिवराज मोटेगावकर हे स्वतः केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक। लातूरमध्ये 11वी 12वी तसेच नीट आणि जेईई परीक्षांच्या तयारीसाठी RCC क्लासेसमध्ये जवळपास दरवर्षी 14,000 विद्यार्थी शिक्षण घेतात। यासाठी ते 11वी साठी वार्षिक फीस 60,000पेक्षा अधिक घेतात, तर 12वी साठी 70,000पेक्षा अधिकची फीस त्यासाठी आहे। आता तसेच मोटेगावकर क्लास आधी फक्त लातूरमध्ये, नंतर त्यांचा विस्तार झाला। बरं, हे टर्नओव्हर जर बघितलं आपण, अनेक मीडियामध्ये सकाळपासून दुपारपासून बातम्या आल्या असतील की 100 कोटीचा टर्नओव्हर। समजा आपण एक उदाहरण घेऊ, एखादा विद्यार्थी 10वी पास आउट झाला, त्यानंतर तो 11वी साठी केमिस्ट्रीसाठी मोटेगावकर सर यांच्याकडे गेला। पूर्वी मोटेगावकर हे फक्त केमिस्ट्रीचाच क्लास घ्यायचे, आता त्याच्या एकाच छत्राखाली त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, PCM आणि PCB, ज्या मुलाला इंजिनियर व्हायचं आहे त्यांनी PCM म्हणजे त्याच्यासाठी फिजिक्स पण आणलं आणि मॅथमॅटिक्स पण आणलं, आणि ज्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे त्यांनी बायोलॉजी पण आणलं आणि फिजिक्स पण आणलं। त्यासाठी त्यांनी अनुभवी प्राध्यापक जे वर्ग आहे त्यांच्याकडे तो हायर केला, त्यांना तासिका तत्वावरती त्यांच्यासाठी वेतन सुरू केलं आणि एकाच छत्राखाली अनेक गोष्टी त्यांनी सुरू केल्या। यासाठी त्यांचं वार्षिक पॅकेज देखील असायचं, आणि कोरोनानंतर त्यांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीचं स्ट्रक्चर तयार केलं। जवळपास एका विद्यार्थ्याला जवळपास 70 ते 80 हजार फीस असायची, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, आणि केमिस्ट्री फक्त शिकवायचं झालं तर 22-23 हजार रुपयाच्या आसपास तेव्हा फीस होती। आता ती फीस वाढलेली आहे। आता त्यांच्या वेबसाईटवर तर बघितलं आपण तर ऑनलाईन कोचिंगसाठी 80,000 रुपये फीस आहे, असं मोटेगावकर सरांच्या वेबसाईटवरतीच आहे। मग 14,000 विद्यार्थ्यांचा टर्नओव्हर तर किती असायचा। मी जेव्हा क्लासला होतो तेव्हा 2013-14ला जर मोटेगावकर सरांच्याकडे इन्कम टॅक्सच्या रेट पडलेल्या असायच्या तर 2 ते 3 दिवस त्यांच्या क्लासला सुट्टीच असायची। जवळपास अशा पद्धतीचं हे तेव्हा वातावरण होतं। जर आज आपण बघितलं, जे विद्यार्थ्यांना ऊट मुला जागा हो, संघर्षाचा धागा हो, अशा पद्धतीच्या लाईनमधून हसत खेळत शिकवायचे, त्यांचं नाव आज नीट पेपर फुटीच्या प्रकरणात आलेलं आहे। जर आज मोटेगावकर यांची चूक काय, तर ज्या पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत मनीषा मांढरे, त्यांच्या मार्फत PV कुलकर्णी आणि मोटेगावकर सर जे आहेत त्यांच्यापर्यंत ह्याचं पूर्ण नेक्सस समोर आलेलं आहे। मग मोटेगावकर यांची चौकशी ज्यावेळी शुक्रवारी झाली तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका होती। चौकशीनंतर त्यांनी ती डिलीट केली, आणि त्यानंतर जो CBIनं डेटा रिकवर केला आहे त्यामध्ये पूर्ण गेस्ट पेपर आहे तो 27 एप्रिलला त्यांच्यापर्यंत पोहोचला होता। म्हणजे नीटचा जो पेपर आहे 3 मेचा तो 27 एप्रिललाच मोटेगावकर यांच्याकडे आलेला होता, आणि त्यानंतर चौकशीनंतर त्यांनी डिलीट केला। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।